काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना सपकाळ यांनी थेट औरंगजेब सोबत केलेली आहे। औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच असल्याचं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। आणि याबद्दल भाजप नेते अतुल भातखळकर आता फोनवरून आपल्यासोबत आहेत। अतुल भातखळकरजी, औरंगजेबासोबत तुलना केली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांची सपकाळ यांनी। नाही, खरं तर हर्षवर्धन सपकाळ अध्यक्ष झाल्यानंतर जरा बरा मनुष्य असेल असं वाटलं होतं, पण आता देवेंद्रजींची तुलना औरंगजेबाबरोबर करण्याचा प्रयत्न करतायत। याच्यावरनं खांद्याच्या वर त्यांच्यात काही नाहीये हेच त्याच्यावरनं स्पष्ट होत आहे। आणि त्याच्यामुळे या औरंगजेबाने या देशातल्या हिंदूंवर झिझिया कर लावला, त्या औरंगजेबाचं गुणगान काँग्रेसवाले सातत्याने करत आलेत। त्याच माळेतले सपकाळ हे नेते आहेत। त्यांना मी एवढंच सांगेन की प्रदेशाध्यक्ष झालाय तर थोडं जबाबदारीने बोलायला शिका, अन्यथा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा जशाच तशाच तर त्यांना देऊ शकतात हे त्यांनी लक्षात ठेवा। पण भातखळकरजी, औरंगजेबानी गुरु तेग बहादुरांची हत्या केली, छत्रपती संभाजीराजेंना हाल हाल करून मारलं, स्वतःचा भाऊ असलेल्या दारा सिकोचं मुंडकं त्यांनी उडवलं होतं। इतक्या क्रूर औरंगजेबासोबत मुख्यमंत्री फडणवीसांची तुलना करण्यामागे काय हेतू असू शकतो? अनावधानाने हे वक्तव्य झालं असणार की यामागे कुठला हेतू? हे वक्तव्य अनावधानाने झालंय असं मला वाटत नाही। हे केवळ आणि केवळ मुस्लिम तुष्टीकरणाकरता सातत्याने काँग्रेस अशा प्रकारची विधानं करते आणि त्याच्यामुळे औरंग्याची कबर तर आम्ही नष्ट करूच येणाऱ्या काळामध्ये। आणि सपकाळांनी हे लक्षात ठेवावं की जनता अशा प्रकारच्या त्यांच्या देशद्रोही विधानांनी फसणार नाही, जनता त्यांना अधिक नाकारेल हे त्यांनी लक्षात ठेवावं। ठीक आहे, अतुल भातखळकरजी धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल।